चला निखिल कोळी आलाय सलामीचा बॉलर हनुमंत कोळीवाडा टीम कडून आणि ओपनिंग पेअर मध्ये भावेश नाईक ऑन स्ट्राइक आणि धीरज भोईर ऑन नॉन स्ट्राइक. निखिल कोळीचा पहिला बॉल तयार आहे. पहिलाच बॉल आउट अपील आणि सिडीज. काय सुरुवात झाली आहे, दमदार सुरुवात. भावेश नाईक शून्याचा चष्मा घालून परततो माघारी. निखिलची वेगवान भेदक गोलंदाजी समोर अक्षरशः गुडघे टेकलेत. पहिल्याच बॉल वरती 22 विकेट. पहिलाच वार आणि भावेशची शिकार. निखिलला मिळाली सफलता. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल विशाल भोईर. बॉलिंग मार्क वरती बॉलर. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळाली निखिलला. मात्र ही सफलता मिळाली. निखिल कोळी वेगवान भेदक गोलंदाज हनुमंत कोळीवाडा टीमचा राहिला आणि आजही स्वतःला तो सेकंड मॅच मध्ये सिद्ध करतोय. पहिल्या मॅच नंतर समोर विशाल भोईर वनडाऊनचा बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळले थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोहित त्या ठिकाणी आहे. धाव मिळणार. एक सिंगलने खातं खोललं जाते मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचं. आता स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर. ISPL रिटर्न. आज खऱ्या अर्थाने विकी भोईर नंतर ज्याची चर्चा या नवी मुंबईमध्ये केली गेली. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विशाल पुढे आला होता. धीरजने नकार दिला आणि पुढचा बॉल आला डॉट. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल केला आणि बॉलला पाठवून दिले. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. शॉर्ट बॉल वरती केलेले आक्रमण पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल रिलीज झाला त्यानंतर पूर्णपणे वेट ट्रान्सफर केला आणि बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार आला. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती 7. लॉस ऑफ 1 विकेट. निखिल तयार. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिला परंतु वाईट बॉल नक्कीच नाकारता येत नाही. अतिरिक्त धाव मिळते. टीमच्या खात्यामध्ये धावा झालेत 8. आतापर्यंत बॉल झाले 4. या षटकारा व्यतिरिक्त पहिले 2 बॉल 3 बॉल खूप चांगले राहिले होते परंतु जसा षटकार लागलाय तसा मात्र थोडस निखिलला अस्वस्थ केले. बॅटची एज आणि बॉल चाला डिक्लेरेशन झोन मध्ये इथे टीमची टोटल जाऊन पोचली. ती कट केला आहे. स्क्वेअर कटचा अप्रतिम देखना फटका. बॉल स्वीपर कव्हर मध्ये 4 रन करिता चौकार. 4 रनने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 13. 1 गडी गमावला. भावेश नाईक सध्या तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतो परंतु विशाल आला मैदानावरती. स्ट्राईक रोटेट केली त्याने धीरजला स्ट्राईक वरती आणलं आणि धीरजच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 11 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये महेशजी पाटील आमचे मामा या ठिकाणी उपस्थित होता. आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून.
आई जाखमाता चषक 2026 धारावे गावची क्रीडा स्पर्धा. कौशिक आल्या बॉलिंगसाठी. कौशिक कोळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंगसाठी तो तयार. खूप चांगला पेस बॉलर आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कट केलाय. बॉल मागे चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 14 वर जाऊन पोहोचली. 14 ऑन द बोर्ड. एक विकेट गमावलाय परंतु अजूनही अपेक्षा आहेत धीरज भोईर आणि विशाल भोईर कडून. धावसंख्येला थोडीशी अजून उंची मिळेल कारण 3 ओव्हरची मॅच सध्या आपण खेळताय सेकंड राऊंड मध्ये. इथे देखील पहा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने बॉलला ढकलून दिले. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि धीरज निघालेले. विशालने बॉल त्या ठिकाणी पाहिले नाही त्यामुळे कदाचित इथे मिसकम्युनिकेशन होण्याचे चान्सेस होते. रन 1 मिळाली. टीमची टोटल सिंगलने पुढे जाते. धावा 15. धीरज भोईरचे अप्रतिम ते 2 पलटवार आपण पाहिले पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवर. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा इनटू द ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल रन रोखू शकत नाहीयेत. प्रचंड आता मात्र अभ्यासपूर्ण क्रिकेट धीरजच्या माध्यमातून खेळलं जाते कारण की ISPL सारख्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध केल्यानंतर आज गावासाठी खूप चांगलं योगदान त्याचंही पाहायला मिळतंय. गेल्या 2 सीझन मध्ये विकी भोईर आपल्याला पाहायला मिळाला होता. याच गावातील एक सुपर डुपर स्टार गोलंदाज म्हणजे ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलेली. आणि 4 बॉल आतापर्यंत झाले. 3 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी खेळतो. अजून फक्त 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आहे 17. ऑन साइडला उडवायचा होता. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॉलच्या खाली पकडलाय झेल चिन्मयने आणि पुन्हा एकदा धक्का दिलाय. बॅटिंग करत असताना टीम मच्छिंद्र स्मृती धारावेला. विशाल भोईर बाद. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. 17 वरती 2 विकेट्स गमावलेत धारावे टीमने. नवीन बॅट्समन विकी भोईर. दोन्ही ISPL स्टार आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन साइडला चांगला फटका आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर बॉलवरती वेगाने येतात निखिल. तोपर्यंत एक सिंगल रन आली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 18. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल असतील. किती धावा टार्गेट म्हणून सेट केल्या जातील हे पाहायचं आपल्याला शेवटच्या 6 बॉलमध्ये. आणि तेच बॉल शेवटचे 6 बॉल हनुमंत कोलिवाडा टीमचं भविष्य देखील ठरवतील. या मॅच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते टिकून राहतील. किती धावा त्यांच्यासाठी टार्गेट उभ्या राहतील. पियुष गेल्या सामन्यात सामनावीर ज्या खेळाडूकडे राहिलाय तोच खेळाडू आता बॉलिंगसाठी पाहायला मिळतो 3ऱ्या ओव्हरमध्ये. कारण की पहिल्या मॅच मध्ये 3 रन खर्च करत 3 विकेट्स त्याने मिळवलेल्या. पियुष तयार बॉलिंग मार्क वरती. समोर विकी. पहिलाच बॉल ऑफ कटरचा चांगला वापर. लेग ब्रेक करत असताना लेफ्ट आर्मने
खूप चांगला ऑफ ब्रेक. 18 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. विक्कीसाठी हा पुढचा बॉल. उचलून खेळला बॉल हवेमध्ये जास्त वरती गेला. फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच सुटली हातातून. 1 रन पूर्ण केले. रोनीच्या हातातून कॅच सुटली. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धाव्यासाठी धीरज निघालेला मागे, परंतु नकार दिला. आता थोडीशी नाराजी स्पष्टपणे झळकतीये. दोन्ही खेळाडू ISPL रिटर्न आहेत. दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपापलं क्रिकेट दाखवून आलेत. एकमेव गाव असेल नवी मुंबईतील. दोन्ही खेळाडू नवी मुंबईतील याच गावातून ISPL खेळलेत. इथे देखील पहा पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटचा खतरा आहे. 1च रन घेतली जाईल. सिंगल आली. टीमची टोटल 1च्या मदतीने 21 वर जाऊन पोहोचली. बॉल बाकी आहेत 3. शेवटचे 3 बॉल आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. 1-2 मोठे हिट आले तर धारावी संघासाठी एक सेफ टार्गेट उभं राहील. मच्छिंद्र स्मृती धारावी टीम फार मोठं नाव या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील, परंतु आज त्यांना फाईट करतायत एकवीर हनुमंत कोलीवाडाचे खेळाडू. ओ हाही बॉल. येस इट इज. पुन्हा एकदा अंपायर्स कॉल करत असताना पाहायला मिळतील. बोट आकाशाकडे त्यांची. धक्का दिलाय. फार मोठं यश आहे. धीरज भोईर देखील थोडासा निराश चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतो. अपेक्षा होती त्याच्याकडून कमीत कमी 3 बॉलमध्ये 2 मोठे हिट आले असते, परंतु आता जी बॉलिंग पहिल्या इनिंग मध्ये केली हनुमंत कोलीवाडा टीमने ती मात्र लाजवाब. उरण तालुक्यातून आलेला संघ आज मात्र स्वतःला मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या विरुद्ध फार चांगल्या रीतीने सिद्ध करत असताना पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि मैदानामध्ये एंट्री झाली ज्यांची कॅप्टन कूल ऑफ धारावी टीम. सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक टीमचं प्रतिनिधित्व त्यातल्या त्यात कॅप्टन्सी करण्याची संधी सचिन नाईक यांना मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे तो आज मात्र त्यांना दाखवावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहूया. व्हाईट बॉल कॉल केला गेला आणि व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची टोटल झाली 23-23. यस व्हाईट +1 2 धावा मिळतील. धावा 23. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल. पियुष तयार. ऑन साइडला गॅप मध्ये गॅप मोठे आहे. फिल्डर बॉल वरती पोहोचताय तोपर्यंत 1 रन पूर्ण केली आहे आणि नो बॉल कॉल केला गेला आहे. +1 2 धावा मिळतील. अगोदरच धावा इथे मात्र बनत नव्हत्या, परंतु आता नशिबाने मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला साथ दिली आहे. व्हाईट +1 मिळाली. आता नो +1 मिळाली आहे. 2 बॉल शिल्लक. विकी भोईर स्ट्राईक वरती जो आक्रमक आहे नेहमीच ऑलराऊंडर भूमिका टीमसाठी साकारतो. बॅटची स्लाइस एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलने 5 बॉल संपले. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल आहे या मॅच मध्ये. धावा आतापर्यंत झाल्यात त्या 25. एकाच षटकाराला तर 31-32 टार्गेट इथून मात्र सेट होईल, अन्यथा कठीण आहे. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा जास्त वरती लिफ्ट झालाय. रोहित बॉलच्या खाल्याने विकेट मिळाली या ठिकाणी. विकी भोईर बाद. 25 ला इनिंग पूर्णविराम. 26 रनचं टार्गेट एकवीरा हनुमंत कोलीवाडा टीम समोर असणार आहे. मोठं आव्हान नाहीये, परंतु समजुतीने शांततेने जर क्रिकेट खेळलं तर सामना निघू शकतो.
चला रोनक तांडेल जरा स्टेजवरती या 2 मिनिटं. रोनक तांडेल. सोहेल पेन. चला स्टार्ट करा सामना प्लीज. 26 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आई एकविरा हनुमंत कोलीवाडा या टीमला विजयासाठी 26 धावा बनवायच्यात. चला सामन्याला होते सुरुवात. धारावी एक्सप्रेस मिस्टर विकी भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क आणि समोर रोहित आणि चिन्मय सलामीची जोडी हनुमान कोलीवाडा टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये. पहिलाच बॉल सॉफ्टनने पुश केलाय. रनआउटचा खतरा परंतु बिना बघता मारणं म्हणजे थोडासा धोका आहे. एका धावेने झाली सुरुवात. 26 धावांचं लक्ष्य आहे. 18 बॉलमध्ये 26 रन. मॅच जिंकण्यासाठी हनुमान कोलीवाडा टीमला. चिन्मय स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड बॅटर. परंतु लगेचच या ठिकाणी मात्र थोडस परिवर्तन पाहायला मिळते फील्ड प्लेसमेंट मध्ये जे बदल झालेत.
बॉलिंग मार्क वरती विक्की तयार. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली ते पकडलं झेल आणि संपलाय तो बॅट्समन. पहिला चिन्मयचा खेळ. दादाराव पवार निखिल कोहली बॉलिंग. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती रोहितने सिंगल काढली. स्ट्राईक वरती चिन्मय आला. शॉर्ट ऑन पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावली. पहिला धक्का हनुमान कोलीवाडा टीमला लागलाय. उरण तालुक्यातील संघ आज नवी मुंबईमध्ये सागरजी म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगाने टाकला होता बॉल, परंतु बॉल येतोय सर्कलच्या इथे. बसवराज आणखीन एक सिंगल रन मिळते. टीमची टोटल 2 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. आतापर्यंत बॉल झाले 3 बॉल 2 रन. रोहितसाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. भावेश नाईक बॉलच्या खाली आणि कोणतीही चूक न करता आणखीन एक सफलता मिळवून दिली आहे टीमला विक्की भोईरने. रोहित सारखा फलंदाज बाद होतोय. टीमचा मेन ओपनर लीडर बॅटर बाद झालाय. साहिल कोळी नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. सलगच्या 2 बॉलवरती एक सिंगल पहिल्या बॉलवरती, त्यानंतर विकेट, पुन्हा सिंगल, पुन्हा विकेट. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 विकेट्स 2 रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. काहीशी चर्चा या ठिकाणी मात्र होताना दिसते. बसवराज आणि त्यांचे सहकारी गरजेचं आहे. पहिले 4 बॉल ज्यामध्ये 2 रन्स आलेत. विकी भोईरने 2 विकेट्स मिळवल्यात आपल्या टीमसाठी. धारावी एक्सप्रेस पुन्हा एकदा निघाला बॉलिंगसाठी. ओव्हर द विकेट. आणखीन एक वेगवान बॉल. तेच तर्रार गोलंदाजी विक्कीची पाहायला मिळते आणि म्हणूनच या 25 ते 26 धावा देखील त्यांच्यासाठी फार मोठं टार्गेट आहे. हनुमान कोलीवाडा टीमला खरं तर या सिंगल डबलचे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सोबत थोडस टेक्निक्स वापरावे लागतील. आणखीन एक रनआउटचा शिकार. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 2, विकेट मिळाले 3. 1 रनआउटचा शिकार त्यामध्ये ठरला गेला. बॅट्समन इथून मात्र बाद होतोय तो निखिल कोळी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आता उर्वरित 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्याचा. बॅट्समन लवकर चला, अजून 2 मॅचेस खेळायचे आपल्याला. थोडीशी घाई करायची प्लीज. आग्रोही टीमचा कॅप्टन स्टेजवरती येऊन बसा आपण प्लीज. करावे टीमचा आहे ऑलरेडी, म्हणून आम्ही करावे जयेश तुम्हाला सांगणार नाहीये. आकाश आला नवीन बॅटर. सामना सध्या सुरू आहे. मच्छिंद्र स्मृती धारावे वर्सेस
आई एकविरा हनुमान कोलीवाडा उरण या दोन टीमच्या मध्ये धारावी टीमने 26 धावाचं लक्ष ठेवलंय. इथे देखील बॉल फसला फटका विकी भोईर बॉलच्या खाली. एका मागोमाग एक विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर चाललेत. अडचणीमध्ये सापडला संपूर्ण संघ. कौशिक कोहली बॉलिंग नवीन बॅटर मैदानामध्ये येऊन होताना पाहायला मिळतोय. धीरज भोईर तयार होईल बॉलिंग मार्क वरती. कौशिक आला नवीन बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा फील्ड प्लेसमेंट थोडीशी बदलली जाते. चला थोडं फास्ट खेळू आपण. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये सोहेल बॉलच्या खाली आणि ते पहा पकडला शेल आणि सोहेलच्या हातामध्ये ही कॅच. सलग 2 बॉलवरती 2 विकेट्स या ठिकाणी मात्र घेतले गेलेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक्स कंप्लीट झालेल्या आहेत. 2 करावे ब टीमच्या नावावरती आहेत आणि 1 हॅट्रिक शिरवणे टीमच्या नावावरती राहिली. आता धीरज भोईर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा असला पाहायला मिळतोय. प्रशांत आलाय, प्रशांत कोळी. प्रशांत कोळी आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये धीरज भोईरच्या विरुद्ध ऑन हॅट्रिक. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा लेग कटरचा वापर. धीरज भोईर जेवढा वेगाने बॉल टाकतो तेवढाच वेगाने बॉल फिरवतो देखील. हे सिद्ध झाले. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फार प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. ISPL सारखे गल्ली टू ग्लोरी, गल्लीपासून स्टेडियम पर्यंत घेऊन जाणारा प्रवास ISPLच्या माध्यमातून या खेळाडूने पूर्ण केला. ओ यावेळेस प्रशांत उडवला बॉल लॉंग ऑनच्या बाहेर, त्याच्या बॅट मधून येतोय विश्वासपूर्ण एक षटकार. मॅच मध्ये अजूनही गरमी कायम आहे हे सांगणारा तो षटकार पाहायला मिळतोय आणि फायनली धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. आता 8 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. समोर होता स्लॉट मध्ये बॉल, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवलाय, तोपर्यंत थ्रो कुठे चाललाय हे पाहायचंय. एकच रन, एकच रन. एक धाव आली आणि टीमची टोटल सिंगलच्या मदतीने धावा 9 झाल्यात. हाय बॉल पुन्हा एकदा एक सिंगल साठी अप्रोच. एक धाव इथे मात्र मिळते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली 10. उर्वरित 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 6 बॉल 16ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही बरोबर आहे. बालनचा एखाद मोठा फटका जर आला ना पहिल्या 2 बॉल मध्ये तर थोडा घाम फुटेल मी म्हणेन धारावी टीमला. कारण की मॅच इतक्या सहजासहजी धारावी टीम कडे झोकू देणार नाही हनुमान कोलीवाडा संघ.
हा बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन साहिल कोळे याला आपण पाहतोय. सचिन नाईक कॅप्टन कोलच्या हातामध्ये बॉल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा पाहिजे ना खरं तर त्या धावा रोखण्याची जबाबदारी सुद्धा कॅप्टनकडे आहे. पण दुसऱ्या बाजूला साहिल काय करेल. ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल आणि ते पहिला बॉल डॉट. 16 रनची गरज आहे तर 5 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. 5 बॉल 16ची आवश्यकता आहे. प्रचंड रनअप तेवढाच वेग गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. आजही 40+ क्रिकेट खूप चांगल्या रीतीने खेळलं जातं. महाराष्ट्र लेवलला सुद्धा आज ज्यांचं 40+ मध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सचिन नाईक वाईट बॉल आलाय. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले ती 11 वर. 15 धावांची गरज आहे 5 बॉलमध्ये. समोर पुन्हा एकदा टाप करण्याचा प्रयत्न सोहेल होते त्या ठिकाणी परंतु त्याच्या मागे बॉल चालल्यावरती थ्रो आला. जोपर्यंत बॉल पकडून फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 13 पाहिजे अजूनही बॉल बाकी आहेत 4. टीमची टोटल झाली ती 13. अजून 4 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. 4 बॉल 13ची गरज आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा तयार. समोर बॅट्समन साहिल. लो फुल टॉस डाईव्ह केले बॉल. धीरज भोईर जवळ बॉल चाललाय. 1 रन तर पूर्ण केले. दुसरी साडी परततील का नाही. जस्ट ओनली 1. एकच धाव मिळते. आता 2 बॉल मध्ये 12 पाहिजे. 3 बॉल मध्ये 12. 3 बॉल 12ची गरज आहे. अजूनही 2 मोठे फटके सामन्यामध्ये हनुमान कोळीवाडा टीम एंटर करू शकते. स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 2 षटकारांची गरज आहे आणि ते गरज प्रशांत कोळी भागवेल का. बनेल का किंग मेकर की या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान संपुष्टात येईल हे पाहायचंय. 3 बॉल 12ची गरज आहे. 3 मध्ये 2 षटकार मारायचे आहेत सचिन नाईकच्या विरुद्ध. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर धीरज भोईर आला बॉलच्या खाली आणि त्याने पहा केली एका मित्राने मित्राची शिकार. फलंदाज बाद. धक्का या ठिकाणी मात्र दिला आहे तो टीम आई एकविरा हनुमान कोळीवाडा टीमला. रोनित आला नवीन बॅटर मैदानामध्ये आणि आता 2 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन बॉल 12ची गरज. यावेळेस मात्र नेक्स्ट स्टंप सोडून चालले बॉल. वाईट बॉल कॉल केला जातो. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये सोडली जाते. आता 15 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि 11 धावांची अजूनही गरज आहे 2 बॉल मध्ये. सागरजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तसेच आमचे करावे गावचे सतीशजी तांडेल 40+ खेळाडू. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. भावेश बॉल जवळ त्याच्या वरतून बॉल फ्लाय होत निघाला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. आता 1 बॉल 7 धावांची गरज आहे. 1 बॉल 7 कंपल्सरी रन चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि 1 बॉल 7 धावांची गरज. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले बॉल थ्रू द कव्हर. धीरज त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑफ मध्ये. सामना संपलाय आणि इथून मात्र अभिनंदन टीम मच्छिंद्र स्मृती धारावी हार्ड लक टीम
आई एकविरा हनुमान कोळीवाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात आपलं मनपूर्वक आभार. चला चला हरदेव नवीन वरती आपण आणि